लोककथांचे शास्त्रीय पद्धतीने संपादन करण्याचे श्रेय सर्वप्रथम जर्मनीतील भाषावैज्ञानिक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक जेकब लुडविग कार्ल ग्रीम व विल्यम कार्ल ग्रीम या दोन अभ्यासकांना दिले जाते. ग्रीम बंधूंनी जर्मनीतील विविध भागात हिंडून पारंपरिक लोककथांचे म्हणजेच फोक टेल्सचे संकलन केले. शेतकरी, कामगार, आजोबा, आजी यांच्याकडून ऐकलेल्या कहाण्या त्यांनी त्यांच्याच भाषेत शब्दबद्ध केल्या. या मौखिक लोककथांचं संकलन 1812 व 1815 साली 2 खंडात नर्सरी अँड हाऊस होल्ड टेल्स या नावाने प्रसिद्ध झाले. बालकांच्या व कौटुंबिक संबंधांच्या या कथा ऐकताना परिसरातली मुलेही गोळा होत. ग्रीम बंधूंना या मुलांच्या प्रतिसादाचंही निरीक्षण करता आलं. पशुपक्ष्यांचा लीळा, वादळे, तुफानातली संकट, साहसाचे प्रसंग, मिस्किल विनोद आणि करुण रसाने भरलेले प्रसंग, राजा राणी, पर्या, राक्षसांचे अनोखे अनुभव विश्व, कथेतील पात्रांचे चातुर्य आणि मूर्खपणाच्या करामती यामुळे मुले कथानुभवाशी एकाग्र होत. कथेतील पात्रसृष्टीशी समरस होत. लोककथांमध्ये मुलांना रिझवण्याची फार मोठी क्षमता असते हे ग्रीम बंधूंच्या लक्षात आलं. त्यांनी संपादित केलेल्या या लोककथा ग्रीम बंधूंच्या कथा या नावाने जगभर लोकप्रिय झाल्या. ग्रीम बंधूंनंतर जगभरात लोककथा संकलनाच्या कामाला गती मिळाली. रशियन लोककथांच्या संकलनात रॉल्स्टन डॅसेंट या लेखकांचा पुढाकार होता. क्रोकर लव्हर वाईल्ड यांनी आयर्लंडच्या लोककथांचा संग्रह केला. आफ्रिकेतल्या जंगली मानवजातीच्या लोककथाही संकलित केल्या. अगदी अलीकडे अरुण प्रभुणे यांनी अमेरिकेतील संशोधकांच्या मदतीने उत्तर ध्रुवावरील लोककथा संकलित करून त्याचे मराठी भाषांतरही उपलब्ध करून दिले आहे. भारतीय लोककथा संकलन. पुढील मुद्दा. भारतात इंग्रजी आमदानीत ब्रिटिश अभ्यासकांनी 19व्या शतकात लोककथा संकलनाच्या कामाला सुरुवात केली. रिचर्ड टेम्पलने पंजाबच्या लोककथा संकलित केल्या. उत्तर भारतातल्या लोककथांचं संकलन विल्यम क्रुक या लेखकाने केलं. दक्षिणेतल्या लोककथा संकलनाचं काम थर्स्टन यांनी, बंगालच्या लोककथाच्या संकलन G.H. डेमेंट व लाल बिहारी डे यांनी, राजस्थानच्या लोककथांचं संकलन कर्नल टॉड यांनी केलं. महाराष्ट्रातील लोककथा संकलनाचं काम मेरी फ्रेरे आणि जॅक्सन यांनी केलं. 1868 साली मेरी फ्रेरे यांचे ओल्ड डेक्कन डेज हे लोककथांचं पुस्तक प्रसिद्ध झालं. जॅक्सन यांनी इंडियन अँटिक्वारी या मासिकातून महाराष्ट्रातील लोककथांविषयींची टिपणे प्रसिद्ध केली. मॅक्स म्युलरने भारतातील दैवत कथाशास्त्राचा अभ्यास करून भारतीय लोकमानसातील लोकपरंपरेने आलेल्या लोककथांच्या तौलनिक अभ्यासाचे क्षेत्र खुले केले. 1844 साली त्यांनी हितोपदेशाचे जर्मनीत भाषांतर केले. 1895 साली सायन्स ऑफ मायथॉलॉजी हे दैवत कथाशास्त्राचे पुस्तक प्रसिद्ध केले. 1859 साली थिओडेर बेनेफे याने पंचतंत्रांचे भाषांतर केले. इमॅन्युएल कॉस्किन या फ्रेंच अभ्यासकाने बौद्ध कथा या जागतिक मूलकथा असून भारतातून त्या जगभरात पोहोचल्या असा सिद्धांत मांडला. जगभरातील लोककथांमध्ये साम्य आढळते, कारण या कथा प्रवाशांनी, धर्मप्रसारकांनी निरनिराळ्या देशात पोहोचवल्या. त्यामुळे लोककथा या भ्रमणकथा असतात असं म्हटलं जातं. मराठी लोककथा संकलन. मराठीत हत्तीच्या गोष्टी हे प्राण्यांवरचे पहिले पुस्तक 1853 मध्ये कोंडो अमृत महाराव यांनी लिहिलं. 1871 साली ब्युटी अँड बीस्ट या गोष्टीचे सुंदरी आणि अस्वल हे भाषांतर प्रसिद्ध झाले. 19व्या शतकात प्राथमिक शाळेसाठी तयार करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकातून काही लोककथा संपादित झाल्या. इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या 2-3 दशकात मराठी लोककथा संकलनाच्या कामाला प्रारंभ केला. आदित्य राणूबाईची कथा, ऋषी पंचमीची कथा या व्रतकथांचं संकलन केलं. हातग्याचा भोंडला, सूर्यकहाणी व सूर्यव्रत अशा लेखातून त्यांनी लोककथांची चर्चा सुरू केली. लोककथा ही पारिभाषिक संज्ञा रूढ करण्याचे श्रेयही राजवाड्यांकडेच जाते. ज्ञानेश्वरीतील निवडक नीतिकथांचेही त्यांनी संपादन केले. राजाराम शास्त्री भागवत यांनी 1885 साली लोककथांत येणाऱ्या यक्ष, किन्नर, गंधर्व, विद्याधर या पात्रांची चर्चा केली. 1911 साली
कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी अरेबियन नाईट्सच्या कथा भाषांतरित केल्या. 1916 साली विष्णू धोंडो कर्वे यांनी लहान मुलांकरता गोष्टी या पुस्तकातून ग्रीम बंधूंच्या लोककथा व हॅन्स अँडरसनच्या काही गोष्टींचे मराठी रूपांतर केले. 1927 साली म. का. कारखानीस यांनी अद्भुत कथा नामक अनुवादित कथांचे 3 भाग प्रसिद्ध केले. त्यातही ग्रीम बंधूंच्या लोककथा आणि सिंड्रेला डकलिंगच्या कथा होत्या. शंकर गणेश दाते यांनी 1929-30 साली लोककथा नामक 2 पुस्तकं प्रसिद्ध करून या प्रकारच्या संकलनाचे महत्त्व अधोरेखित केले. सदाशिव काशीनाथ छत्रे, राजाराम शास्त्री भागवत, विष्णू शास्त्री चिपळूणकर, म. मुकुंटे, ना. गो. चापेकर, काका कालेलकर, वामनराव चोरघडे, साने गुरुजी, दुर्गा भागवत, कमलाबाई देशपांडे, अणुसया लिंबे, नारा शेंडे, दागो बोरसे, डॉक्टर नांदापूरकर, डॉक्टर सरोजिनी बाबर, मालतीबाई दांडेकर, मधुकर वाकोडे इत्यादी लेखकांनी लोककथांचे संकलन केले. सरोजिनी बाबर यांनी तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने गावोगावीच्या लोककथांचे फार मोठ्या प्रमाणावर संकलन केले. दुर्गा भागवतांनी पंजाब, तामिळनाडू इत्यादी प्रांतोप्रांतीच्या लोककथांचे संकलन संपादन केले. विवा जोशी यांनी चंद्रपुरी लोककथांचे व खानदेशातील लोककथांचे संकलन दा. गो. बोरसे, भा. रं. कुलकर्णी, कृष्णा पाटील, रमेश सूर्यवंशी, सुधीर कोठावदे, सुनंदा पाटील यांनी केले. कोकणातील लोककथांचे संकलन प्र. श्री नेरुरकर, नीलकंठ विठ्ठल नाईक, उदय खानोलकर, नाबारण सिंग, मोहन रणसिंग, गोविंद गारे यांनी केले. नारा शेंडे, शैलजा देवगावकर, विठ्ठल वाघ, मधुकर वाकोडे, भाऊ मांडवकर यांनी विदर्भातील लोककथांचे संकलन केले. प्रभाकर मांडे, राची ढेरे, गुंथर सोनथायमर इत्यादी अभ्यासकांनी लोककथांच्या अभ्यासाच्या दिशा विस्तारित केल्या. देशविदेशाच्या लोककथांना मराठी साज चढवून रूपांतरे करण्याचा प्रयोग साने गुरुजींपासून मालतीबाई दांडेकरांपर्यंत अनेक लेखकांनी केला. यामुळे मराठीत आज जगभरातील लोककथा उपलब्ध झाल्या आहेत. या लोककथांची सामग्री वापरून स्वतंत्रपणे कथा कादंबऱ्या लिहिण्याचेही प्रयोग झाले आहेत. लोककथांचा भारतीय ज्ञान परंपरेशी असलेला अनुबंध या मुद्द्याकडे आता आपण वळूया. भारतीय लोककथांची मुळे इथल्या सांस्कृतिक परंपरेत लोकप्रिय झालेल्या वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत यासारख्या बीज ग्रंथांमध्ये आढळून येतात. गुणाढ्याची बृहत्कथा, सोमदेवाचे कथासरिता सागर, कथासरिता सागरमधूनच विस्तारलेले वेताळ पंचविशी आणि सिंहासन बत्तीशी, तसेच पंडित विष्णू शर्माचे पंचतंत्र हे ग्रंथ म्हणजे मराठी कथांची गंगोत्री समजली जाते. या कथा भारतभर निरनिराळ्या भाषात पसरल्या आहेत. अशा या बीज ग्रंथांचा एक धावता परिचय करून घेऊया. वेद, उपनिषद. वेद, उपनिषद या प्राचीन ग्रंथांचा भारतीय लोकजीवनावर गडद प्रभाव आहे. वसिष्ठ, विश्वामित्र, कण्व, पाराशर, याज्ञवल्क्य या प्राचीन ऋषीमुनींनी सांगितलेल्या वेद उपनिषदातल्या कथा मौखिक लोकवाङ्मयातून रूपांतरित होऊन निरनिराळ्या स्थानिक भाषांतून आपापल्या पद्धतीने कथन केल्या गेल्या. त्यामुळे अनेक लोककथांमध्ये वेद उपनिषदातल्या बीजकथांचे संस्कारित आविष्कार पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, उपनिषदातील नचिकेताच्या गोष्टीचे अनेक प्रकारांनी पुनःकथन झालेले आविष्कार भारतीय भाषांमध्ये आढळतात. ऋग्वेदातील वसिष्ठ विश्वामित्राच्या कथा, शतपथ ब्राह्मणातील पुरुरवा उर्वशीची कथा लोकजीवनात रुजल्या आहेत. रामायण, महाभारत व पुराण कथा. वाल्मिकीचे रामायण आणि व्यासांचे महाभारत ही दोन्ही महाकाव्य आणि अग्निपुराण, वायुपुराण, मत्स्यपुराण, गरुड पुराण, नारद पुराण व भागवतादी पुराणे सर्व भारतीय भाषांच्या लोकवाङ्मयीन परंपरेत मुरलेली आहेत. लोकरामायणाच्या कितीतरी कथा भिलोरी, बंजारा, कातकरी, कोकणी, अहिराणी बोलीतल्या लोककथांमध्ये आजही कथन केल्या जातात. राम, लक्ष्मण आणि सीतेच्या 14 वर्षाच्या वनवासाच्या कथा, दंडकारण्यातल्या प्रवासात शबरी भिल्लिणीची उष्टी बोरं आवडीनं खाणारा राम, पुतना मावशीचे कपट कारस्थान, रावणाने सुवर्ण मृगाच्या रूपात सीतेला पाडलेली भुरळ, जटायू व हनुमान यांनी रामभक्तीपोटी केलेली साहसी कृत्य, राम, भरत, कृष्ण आणि बलराम यांचे बंधुप्रेम, कौसल्या
आणि कैकई यांचा सापत्न भाव, रावण, युद्ध, मारुतीचे लंकादहन, वानरांचे सेतुबंधन अशा कितीतरी कथा मुलांनी बालपणीच ऐकलेल्या असतात. महाभारतातले 5 पांडव, त्यांचा वनवास, कौरव पांडव युद्ध, अभिमन्यूचा चक्रव्यूह भेदण्याचा प्रसंग, शरपंजरी पडलेला भीष्म, अर्जुनाचे सारथ्य करणारा कृष्ण, गोपाळांबरोबर विटी दांडू खेळणारा कृष्ण, यमुनेच्या डोहात कालिया मर्दान करणारा कृष्ण आणि बालपणीचा मित्र कृष्ण याला पोह्यांची पुरचुंडी भेट देणारा सुदामा, अशा कितीतरी गोष्टींनी भारतीय मुलांचे बालमन संस्कारित झालेले असते. पुराणकथेमध्ये हकीकत किंवा वृत्तांत असतो, मात्र त्याला सत्याचा आधार नसतो. त्यातली सगळीच पात्रे मानवी नसतात. देवदेवता, राक्षस, भूत, पिशाच अशी अमानवी पात्र असतात. चमत्कार आणि अद्भुत रम्यतेचा मसाला ठासून भरलेला असतो. उदाहरणार्थ, मळापासून गणपती निर्माण झाला, धडापासून मुंडके वेगळे केलेल्या पार्वतीपुत्राला हत्तीचे तोंड बसवले आणि त्याचा गणपती झाला. केवळ भारतीय पुराणातच अशा गोष्टी असतात असं नाही. बॅबिलोनियातही अशीच कथा आहे. आदिदेवाने आपले मुंडके धडापासून वेगळे केले, त्यातून वाहणाऱ्या रक्तात इतर देवांनी माती कालवली आणि त्यातून मनुष्य व इतर प्राण्यांची निर्मिती केली. मातीपासून मानव निर्माण झाल्याची अशी कथा बायबलमध्येही आहे. पुराणकथेतील ही पात्र अतिमानवी असल्याने त्यांचे वर्तनही तसेच असामान्य असते. उदाहरणार्थ, गाडाभरण न खाणारा बकासूर राक्षस, 6 महिने झोपणारा कुंभकर्ण, बोराच्या आळीत वास्तव्य करणारा नाग, पर्वतांच्या झऱ्यांसाठी जमीन खणून जलमार्ग तयार करणारा इंद्र, राक्षसांनी चोरलेल्या गायी परत आणणारा इंद्र, तांडव नृत्य करणारा महादेव, लाकडातून प्रकट होणारा प्रल्हाद, अशा चमत्कृतीजन्य गोष्टी रंजक असतात आणि त्यामुळे वाचनाची गोडीही लागते. मुलांना व तरुण पिढीला भारतीय संस्कृतीचा परिचय होण्यासाठीही या पुराणकथांचा नक्की उपयोग होईल. या दृष्टीने वा. आपटे यांनी मुलांसाठी बालभागवत, बालरामायण, बालगीता अशा पुस्तकांची निर्मिती केली आहे. ना. वाटवे यांनी 10 भागात भागवतातील कथांचे रूपांतर केले आहे. अमरेंद्र गाडगीळ यांनी 12 पुस्तकातून देवादिकांच्या गोष्टी सांगितल्या आहेत. क्षत्रिय यांनी वेद उपनिषदातील कथा, वेदातील गोष्टी या नावाने सुलभ भाषेत कथन केले आहेत. दान शिखरे यांनी पुराणातील कथा ह्या पुस्तकातूनही वेदातल्या गोष्टीचे पुनःकथन केले आहे. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी प्राचीन सुरस गोष्टी नामक 10 पौराणिक कथांची माला प्रसिद्ध केली आहे. जिज्ञासू वाचकांनी ही पुस्तकेही जरूर वाचली पाहिजेत. बृहत्कथा. इसवी सनाच्या पहिल्या शतकात गुणाढ्याच्या बृहत्कथा या ग्रंथाची निर्मिती झाली. बृहत्कथा म्हणजे दीर्घकथा. गुणाढ्याने पैशाच्या भाषेत 1,00,000 श्लोक रचून या कथा सांगितल्या आहेत. पैशाची ही त्यावेळची लोकभाषा. या ग्रंथाची कालांतराने संस्कृत, प्राकृत व अन्य देशी भाषात भाषांतरे, रूपांतरे होऊन या कथा भारताच्या अनेकविध प्रांतात पोहोचल्या. क्षेमेंद्राने 11व्या शतकात या ग्रंथाचा संस्कृतमध्ये बृहत्कथा मंजिरी हा संक्षेपानुवाद केला. तो अधिक लोकप्रिय झाला. अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक कथांमध्येही बृहत्कथेतील कथांचे अंश आढळतात. कथा सरिता सागर. गुणाढ्याच्या बृहत्कथा या मूळ पैशाची भाषेतील ग्रंथाच्या आधारे सोमदेव नावाचा काश्मीरी पंडिताने कथा सरिता सागर हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला. सोमदेवाने अनुवादलेला हा ग्रंथ श्लोकबद्ध आहे. काश्मीरचा राजा अनंतदेव याची पत्नी राणी सूर्यमती हिच्या मनोरंजनासाठी कथा सरिता सागर ग्रंथाची रचना झाली असे म्हणतात. या ग्रंथाचा काळ 11व्या शतकातला आहे. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट याप्रमाणे साखळी कथांच्या स्वरूपात या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. वेताळ पंचविशी. गुणाढ्याच्या बृहत्कथा या संग्रहातूनच वेताळ पंचविशी या ग्रंथाची रचना झाली आहे. वेताळाने सांगितलेल्या 25 कथा या ग्रंथात आहेत. शिवदास, वल्लभदास, जंभलदास यांनी वेताळ पंचविशी टीका या नावाने याचे संस्कृत भाषेत रूपांतर केले. सदाशिव काशीनाथ छत्रे यांनी 1830 साली या कथा वेताळ पंचविशी ह्या नावाने मराठीत आणल्या. विक्रम वेताळाच्या कथा म्हणून त्या चांदोबा मासिकातून नित्यनेमाने क्रमशः प्रसिद्ध होत असत. जर्मन, इटालियन भाषांतही याचे अनुवाद प्रसिद्ध झाले. मालिका कथेच्या स्वरूपात या कथा सादर झाल्या.
विक्रमादित्य राजाला शांतिशील नावाचे एक कापालिक सतत 12 वर्ष रोज एक बिल्वफळ भेट देत असे. त्याने दिलेल्या प्रत्येक बिल्वफळात 5 मौल्यवान रत्ने असत. ते लक्षात आल्यावर राजाने कापालिकास बोलवून तुझी इच्छा काय आहे असं विचारलं. एक विशिष्ट विधी करण्यासाठी भाद्रपद मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या काळोख्या रात्री शिसूच्या झाडावर टांगलेली प्रेत आपल्याला हवे आहे असं तो सांगतो. राजा स्वतः ते प्रेत आणण्यास निघतो. हे प्रेत आणण्याचं काम पूर्णतः मौन पाळून करायचं असतं. मात्र राजा तिथं पोहोचण्याच्या आधीच त्या प्रेताचा ताबा वेताळाने घेतलेला असतो. ह्या प्रेताला सोडण्यासाठी वेताळ राजाला एक गोष्ट सांगतो आणि त्यानंतर त्या गोष्टीबाबत एक प्रश्न विचारतो. हे प्रश्न अत्यंत मार्मिक असतात. तो राजाला अशा 25 कथा सांगतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं राजाकडून घेऊन प्रत्येक वेळी मौन पाळण्याची अट राजाला मोडायला लावतो. अशा 25 अद्भुतरम्य कथांचा संच म्हणजे वेताळ 25. त्यानंतर आपण बघूया पुढे सिंहासन 32 याबद्दलची माहिती. वैजनाथ शास्त्री पंडिताने मूळ संस्कृत कथासंग्रहाचे मराठी भाषांतर 1814 साली केले. याही ग्रंथात राजा विक्रमादित्याच्या गोष्टी आहेत. विक्रमादित्याचे सिंहासन 32 पुतळ्यांचे होते. प्रत्येक पुतळी करवी एक कथा याप्रमाणे 12 कथांचे निरूपण करण्यात आले. या कथांचं स्वरूप चातुर्य कथांच्या धाटणीचं आहे. मागे लागलेल्या यमापासून राजा विक्रमादित्य गायीचे रक्षण कसे करतो व त्यामुळे त्याला स्वर्गाची कामधेनू कशी प्राप्त होते यासारख्या या कथांच्या रचना आहेत. पंचतंत्र. पंडित विष्णू शर्मा यांच्या पंचतंत्र ग्रंथांचा महानुभाव पंथीयांनी मराठीत पंचोपाख्यान या नावाने अनुवाद केला. पंचतंत्र या ग्रंथाची निर्मिती कथा मजेदार आहे. सुमारे 1000 वर्षांपूर्वी अमरशक्ती नामक राजा राज्य करीत होता. त्याला वसुशक्ती, उग्रशक्ती आणि अनेक शक्ती अशी 3 मुलं होती. पण या राजपुत्रांना अभ्यासाची गोडी नव्हती. त्यामुळे ते शाळेत जायला तयार नसत. राजगुरूही शिक्षक ठेवला तर त्या शिक्षकाचेही ऐकत नसत. काहीही सांगितलं तरी पालथ्या घडावर पाणी अशी त्यांची स्थिती होती. राजाला ही निर्बुद्ध मुले पुढे आपला राजपट कसा चालवतील याची काळजी वाटे. एकदा राजाने मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि राज्यातले सुमारे 500 पंडित यांची खास सभा बोलवून राजपुत्रांच्या शिक्षणाविषयी असलेल्या उदासीनतेचा प्रश्न कसा सोडवावा ह्याबाबत चर्चा केली. बऱ्याच पंडितांनी मुलांना स्मृतिग्रंथ, व्याकरण, कौटिल्याचे अर्थशास्त्र शिकवावे अशी शिफारस केली. पण ज्यांना शिकण्यातच गोडी नाही ते या ग्रंथांचे ग्रहण कसे करतील ह्या प्रश्नाला उत्तर नव्हतं. या सभेत सर्व विद्यापारंगत पंडित विष्णू शर्मा हजर होते. राजाने हा प्रश्न विष्णू शर्मा यांनी सोडवावा असे त्यास साकडे घातले व बदल्यात 100 गावांची गुरुदक्षिणा देऊ असे वचन दिले. विष्णू शर्माने राजाज्ञाप्रमाण मांडले. मात्र आपण पेशाने शिक्षक आहोत व शिकवणे हा आपल्या कर्तव्याचा भाग असल्याने 100 गावांची बिदागी नाकारून नम्रपणे राजपुत्रांना शिकवण्याचे काम स्वीकारले. मी विद्या विकणार नाही. नाहम विद्या विक्रयम करोमी. हे पंडिताचं उत्तर ऐकून राजा संतुष्ट झाला. विष्णू शर्माने पांडित्य बाजूला ठेवून राजपुत्रांना व्यवहारज्ञान, नीतिबोध, राजशकट चालवण्यासाठी लागणारी बौद्धिक कौशल्य शिकता येतील अशा गोष्टी सांगायला सुरुवात केली. या गोष्टी हंस, घुबड, कावळा, कोल्हा, मांजर अशा पशुपक्ष्यांच्या असल्या तरी रूपकात्मक भाषेतून मनुष्य स्वभावाचे व व्यवहारातील डावपेचांचे ज्ञान देणाऱ्या होत्या. ह्या मनोरंजक गोष्टीतूनच पंचतंत्र ग्रंथांची निर्मिती झाली. विष्णू शर्माने या ग्रंथात 5 तंत्रांचा वापर केला असल्याने त्यास पंचतंत्र असे नाव दिले. ही 5 तंत्रे अशी: 1. मित्रभेद, म्हणजे मित्रांमध्ये भेद निर्माण करण्याच्या युक्तीचे विशदीकरण. उदाहरणार्थ, पिंगलक नावाचा सिंह आणि संजीवक नावाचा बैल यांच्या मैत्रीत फूट पाडणाऱ्या कोल्ह्याची गोष्ट. 2. मित्रसंपत्ती, मित्र मिळवण्याच्या युक्तींचे विवरण. उदाहरणार्थ, कपोतराज चित्रग्रीव, त्याचा मित्र मूषक हिरण्यकाची मैत्री संपादन करणारा कावळा लघुपतनक, त्याचा मित्र कासव मंथरक आणि शेवटी यांना येऊन मिळणारा मृग चित्रांगद यांच्या मैत्रीची कथा. 3. काकोलुकीय संधिविग्रह. उदाहरणार्थ, कपटनीतीच्या मार्गाने कावळा आणि घुबड
यांच्यात निर्माण झालेल्या वैराची कथा. 4. लब्धप्रणाश, मिळालेले घालवणे. उदाहरणार्थ, हाती आलेले वानर सुसराने कसे घालवले त्याची कथा. अपरीक्षित कारक, घाईने केलेली कृती. उदाहरणार्थ, परिस्थिती नीट समजून न घेतल्याने पश्चातापाची वेळ येते हे सांगणारी ब्राह्मण व मुंगूस यांची गोष्ट. इसापच्या नीतिकथा आणि पंचतंत्रातल्या गोष्टींमध्येही सारखेपणाचा अनुबंध आहे. इसापच्या नीतिकथांना इंग्रजीत फेबल म्हणतात. फेबल म्हणजे गुलामांनी कथन केलेल्या रूपकात्मक धाटणीतल्या प्राणीकथा. उदाहरणार्थ, कोल्ह्याला द्राक्षे आंबट ही कथा. या कथा जगभरातल्या भाषांमध्ये तिथल्या स्थानिक संस्कृतीनुसार लोकभाषेत कथन केल्या गेल्या आहेत. म्हणूनच लोककथांना भ्रमणकथा असेही म्हणतात. पुढील मुद्दा आहे जातक कथा. ही अर्थ, संकल्पना, स्वरूप आपण समजून घेऊया. जातक हा पाली भाषेतला 547 कथांचा धर्मग्रंथ आहे. या कथांचा काळ इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून इसवी सन 430 पर्यंतचा मानला जातो. जातक कथा म्हणजे जन्माच्या कथा. बौद्ध धर्म परंपरेनुसार या बोधिसत्वाच्या पूर्वजन्मीच्या कथा आहेत. बोधी म्हणजे लोककल्याणाच्या तत्वाचे ज्ञान. त्या ज्ञानासाठी जो सतत प्रयत्न करतो तो बोधिसत्व. गौतम बुद्धाने बुद्ध जन्म घेण्यापूर्वी हत्ती, हरिण, वाघ, वृक्ष, व्यापारी, राजा, सैनिक असे निरनिराळे जन्म घेतले होते. त्या विविध जन्मातल्या त्याच्या अवतारांना बोधिसत्व म्हणतात. या बोधिसत्वाने दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री व उपेक्षा या 10 पारमितांच्या योगे लोकोद्धरासाठी जे सतत प्रयत्न केले त्याच्या हकीकती म्हणजे जातक कथा. या हकीकती मनोरंजक व उद्बोधक आहेत. बौद्ध धर्माबरोबर या जातक कथाही जगभर पसरल्या. अजंठ्याच्या गुंफांमध्ये शिबी जातक, शंखपाल जातक, महाजनक जातक, चांपेय जातक, विदुर पंडित जातक, षडदंत जातक, महाहंस जातक, महाकपी जातक, निग्रोध मृग जातक, मातृपोषक गज जातक इत्यादी जातक कथेवर आधारलेली चित्र रंगवलेली आहेत. वेरूळच्या लेण्यांमध्ये जातक कथांवर आधारलेली अनेक दगडी शिल्पे कोरलेली आहेत. साची, अमरावती आणि भरहूत स्तूपांवर जातक कथातील घटना प्रसंगांची दृश्य खोदली आहेत. जपान, इंडोनेशिया, थायलंड, चीन, ब्रह्मदेश, म्यानमार, अफगाणिस्तान इत्यादी देशातील स्तूपांमध्ये जातक कथेची चित्रशिल्प कोरलेली आहेत. समाजाला गोष्टी रूपाने नैतिक मूल्यांचे धडे देणे हा जातक कथांचा मुख्य हेतू. पंचतंत्र, कथा सरिता सागर या आद्य कथा संग्रहामध्ये सिंहाचे कातडे पांघरणारा गाढव, लांडगा आणि कोकरू, कावळा आणि कोल्हा अशा काही जातक कथांचा समावेश झालेला होता. 1924 साली धर्मानंद कोसंबी यांनी ज्ञानाचा प्रसार हाच राष्ट्राच्या उद्धाराचा राजमार्ग आहे या भूमिकेतून निवडक जातक कथांचे मराठीत भाषांतर केले होते. बडोदे संस्थानात असताना महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रेरणेने मराठीत फार मोठ्या प्रमाणावर वाचन साहित्य निर्मिती करण्याची चळवळ झाली. त्यात जी. जोशी यांनी निवडक जातक कथांचे मराठी भाषांतर केले. अलीकडच्या काळात दुर्गा भागवत यांनी समग्र जातक कथांचे भाषांतर केले. शिवाय खास मुलांसाठी बालजातकही लिहिले. सारांश, पंचतंत्र, कथा सरिता सागर या प्राचीन कथा ग्रंथापासून अजिंठा वेरूळच्या शिल्पांपर्यंत ज्या ग्रंथांचा संचार आहे अशा जनप्रिय संस्कृती कथा मुलांच्या वाचनात असल्या पाहिजेत. या भूमिकेतून नमुन्यादाखल काही निवडक जातक कथा प्रस्तुत गोष्टीच्या गुहेत या खंडासाठी निवडल्या आहेत. जातक कथांची धाटणी लोककथांसारखीच आहे. त्यामुळे पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी म्हटले असावे की जातक वाङ्मय बुद्धाच्या पूर्वी लोककथांच्या स्वरूपात अस्तित्वात होते. दुर्गा भागवत यांनी जातक कथांचे महात्म्य फार थोड्या शब्दात सांगितले आहे. जातक हा धर्मग्रंथ आहे. अतिशय मनोरंजक, बोधप्रद आणि व्यवहार चातुर्याने त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानाने भरलेला आहे. मुलांना कावळा, कोल्हा, तित्तीर वगैरेंच्या गोष्टी तो सांगतो. स्त्रियांना पातिव्रत्य शिकवतो. त्यांच्यातल्या उत्तम मुलीचा, पत्नीचा, माता व सुनेचा तो गौरव करतो आणि कुटील दुश्शील स्त्रियांचा धिक्कार करतो. तरुणांना तो व्यवहारनीती शिकवतो. वृद्धांना शांती, सहनशीलतेचे पाठ देतो. आपापल्या मर्यादा ओळखून स्थूल व्यवहारापलीकडे
नजर टाकायला तो सगळ्यांना सांगतो. नर्मविनोद, उपरोध, कारुण्य आणि शहाणपणाने या कथा भरलेल्या आहेत. चूर्णी. चूर्णी. जैन धर्मकथांना चूर्णी म्हणतात. जातक कथांप्रमाणेच चूर्णी कथांमध्ये प्राणीकथा व दंतकथांचा कल्पनाबंध असतो. धर्मशिक्षणाच्या उद्देशाने कथन केलेल्या या कथांमध्ये नीतिबोध केंद्रस्थानी असला तरी कथेचा घाट रंजनप्रधान लोककथेच्या वळणाचा आढळतो. लोककथांच्या जवळ जाणाऱ्या अशा कल्पनाबंधांच्या काही चूर्णी कथा मुलांच्या वाचनाभिरुचीच्या विकासासाठी व त्यांचा सांस्कृतिक संदर्भकोश विस्तारण्यासाठी येथे निवडल्या आहेत. दृष्टांत कथा. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात आद्य गद्य वाङ्मय महानुभाव साहित्यिकांनी निर्मिले आहे. लीळाचरित्र, स्मृतिस्थळ या चरित्रग्रंथातून आणि दृष्टांतपाठ, पंचोपाख्यान व नीतिबोधात्मक ग्रंथातून मराठी कथेच्या जडणघडणीची प्रारंभकालीन रूपे आढळतात. कहाणी, लोककथा यांच्या रूपबंधाशी जवळीक साधणाऱ्या या कथा आहेत. शालेय पाठ्यपुस्तकातून बालवाचकांना त्यांचा अधूनमधून परिचय होत असतो. प्रत्येक मराठी मुलाने बालपणी ऐकलेली चिमणी कावळ्याची गोष्ट महानुभावांच्या लीळाचरित्रात कशी आली आहे ते पहा. तव धमाई गोसावियाची श्रीमूर्ती गौरवर्ण देखिली, मग म्हणती गोसावियाची श्रीमूर्ती हळदी उठिली, म्हणवनी गौर आली, तर ते हळदी माझा अंगी लावा की, म्हणवनी आळी घेतली, काही केल्या संवृतना, मग सर्वज्ञे म्हणितले बाई तया बाई या हे तुम्हा कहाणी सांगेल, आली पासी घेतली, साळेचे घर मेनाचे, कावळ्याचे घर सेनाचे, पावसाळा कावळ्याचे घर पुरे जाये, साळेचे वाचे, मग उगीच राहिली. आधुनिक मराठी कथेत गौरी देशपांडे, उर्मिला शिरूर वगैरे अनेक लेखिकांनी या कावळ्या चिमणीच्या गोष्टीचा कल्पनाबंध वापरून नव्या कथा लिहिल्या आहेत. या अर्थाने या कथा बीजकथा असून त्यांच्या कल्पनाबंधातून आधुनिक मराठी कथेचा वृक्षविस्तार झालेला आहे. या खंडात काही निवडक दृष्टांत कथा संपादित केल्या आहेत. त्या कल्पनाबंधातून मुलांनीही नव्या कथा लिहून पाहाव्यात. आता आपण बघणार आहोत लोककथांचे प्रकार. लोककथांचे कथन परंपरेनुसार आणि रचना घाटानुसार वर्गीकरण करता येते. अशा वर्गीकरणावर आधारलेल्या लोककथांचे ठळक प्रकार आणि त्यांची प्राथमिक ओळख आपण करून घेऊया. कहाणी. व्रतकथा. मराठी संस्कृतीत मंगळगौर, हरतालिका, 16 सोमवार इत्यादी व्रत केली जातात. या व्रतकथांचाही एक साचा ठरलेला असतो. आटपाट नगर होतं अशीच कुठल्याही व्रतकथेची सुरुवात असते आणि व्रतपालनाची फलश्रुती सांगून झाली की ही साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण हो असा शेवट झाल्यानंतर संपते. उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको ह्या व्रतपालनाचा इशाराही कथा देते. अगदी छोटी छोटी वाक्य, क्रियापद, धातू साधितात समग्र वाक्यार्थ गोठवण्याची कथनशैली हे कहाणीचे वैशिष्ट्य सांगता येईल. उदाहरणार्थ, मुली दोघी नवऱ्या होत्या, बाहेर जाऊ नको, फिरो नको, राजा देखेले, प्रजा देखेले, बटकी करील, दासी करील, त्या मुली खेळाया गेल्या, राजे शिकारीस आले होते, त्यांनी देखिल्या, या मुली कोणाच्या, भटाभिक्षुकाच्या, जाऊन सांगा, एक राजास द्या, एक प्रधानास द्या. एक म्हणतो, भटाभिक्षुकांच्या मुली घेऊन काय कराल, दासी कराल, बटकी कराल, ब्राह्मणास बोलाविले, बसायास गादी दिली, टेकायास मुडा दिला, हाती फुलांचा झेला दिला, विडा दिला, ब्राह्मणा भिवू नको, कापू नको, एक मुलगी राजास दे, एक प्रधानास दे. बरे म्हटले, त्याच मुहूर्ती वाचत गाजत लग्न लागले, आपण बसले हत्तीवर, राण्या बसल्या सुखासनावर, ऐशा घरास गेल्या. अशा काही निवडक व्रतकथा येथे संकलित केल्या आहेत. अद्भुतरम्य परिकथा. अद्भुतरम्यता हा परिकथांचा गुणविशेष असतो. या कथांमधली पात्र बऱ्याचदा उडत्या पर्या, यक्ष, किन्नर, राक्षस, चेटकीन, नागराज किंवा नागकन्या अशी अतिमानवी पात्र असतात. ही पात्र स्थळकाळाच्या चौकटी ओलांडून मुक्त संचार करू शकतात, आकाशात उडू शकतात, समुद्राखाली राहू शकतात. मात्र कथानकात सुष्ट दुष्ट प्रवृत्तींचा संघर्ष आणि संकटावर मात करून सुष्टांचा विजय हे रचनातत्व अंतर्भूत असते. घन अरण्य, भुयारे, स्वर्ग, पाताळ, जादूची काठी, जादूचा दिवा अशा जादूमयी वस्तूंची उपस्थिती, शाप शापांची मालिका यामुळे या कथांना
अद्भुततेचे नानाविध रंग चढतात. या कथांचे स्वरूप रहस्यरंजक कथांचे असले तरी ह्या अतिमानवी पात्रसृष्टीतून मानवी स्वभावधर्माचे आणि निसर्ग पर्यावरणाच्या स्वभावधर्माचे दर्शन घडत असते. राजा राणीच्या कथांचे स्वरूपही अद्भुतरम्य कथांशी साधर्म्य सांगणारे असते. या कथांमध्ये आवडती आणि नावडती राणी यांच्यातल्या भेदभावाच्या संघर्ष आणि ताणाच्या कथा असतात. राजघराण्यातल्या लग्न स्वयंवराच्या प्रथा, शूरांची प्रशंसा, दुष्टांना शासन, गरिबांना अर्थसहाय्य, प्रजेला उचित न्याय अशी कथानकाची आशयसूत्रे असतात. अद्भुतरम्य रंजकतेतून जीवनमूल्यांची पाठराखण करण्याचे सूत्र या कथांमध्ये निरंतर अनुभवायला मिळत असतं. रूपक कथा. लोककथांमधील रूपकात्मक कथा म्हणजे बहुतांश गोष्टी या रूपकात्मकच असतात. निसर्गघटितांचे मानुषीकरण करण्याची प्रवृत्ती या गोष्टींमध्ये सरसकट आढळून येते. उदाहरणार्थ, एकाक्ष मांजर ही गोष्ट हे एक रूपक असते. त्याच्या आडून मांजरीची नाही तर माणसांची कथा सांगितलेली असते. तिथे उपमान हे उपमेयाचे प्रतिनिधित्व करीत असते. लबाड लांडगा, हुशार कोल्हा ही मनुष्य स्वभावाची रूपकेच असतात. कधी प्राणीमात्रांचे स्वभाव विशेषही गोष्टीत रंग भरतात. उदाहरणार्थ, अस्वले भांडकुदळ असतात, ससा भित्रा असतो, मांजर चपळ असते इत्यादी. कधी निसर्गघटितांचे दैवतीकरण केलेले असते. उदाहरणार्थ, पर्जन्यतत्व, वायुतत्व यांचे इंद्र वरुण हनुमान आदी देवता रूपात रूपांतर केलेले असते. चंद्र, सूर्य, तारे, नद्या, समुद्र, पशुपक्षी, वनस्पती इत्यादी विषयीच्या लोकसमजुती, शकुन अपशकुनाचे तपशील यातून लोकांच्या मनातील श्रद्धा समजुतीचे दर्शन लोककथांमधून घडते. उदाहरणार्थ, मांजर आडवी गेली म्हणजे अपशकुन, वडाची पूजा केली म्हणजे नवऱ्याचे आयुष्य वाढते अशा समजुती. कधी दैनंदिन वस्तू पदार्थांचेही रूपकात्मक स्वरूप कल्पून गोष्ट रचली जाते. उदाहरणार्थ, अंगठीचे प्रतीक. मुलाला रस्त्यात सापडलेली अंगठी ही त्याच्या दुरावलेल्या आईचे प्रतीक असते. या अंगठीमुळे त्याच्या आईविषयीच्या स्मृती जागवल्या जातात. आपण एक आफ्रिकन राजपुत्र असून आपली आई आफ्रिकेत आपल्यासाठी सुयोग्य स्थळाची निवड करण्याकरता गेली आहे अशी कल्पना तो स्वतःच्या मनात खोळवत राहतो. अंगठीशी चालणारा त्याचा संवाद हा खरे तर अप्रत्यक्षपणे आईशी चाललेला संवाद असतो. पुढे आहे चातुर्य कथा. अनेक लोककथांमध्ये चतुराईने संकटावर मात करणारी पात्रे भेटतात. एका जरठ म्हातारीला एक दांडगा कोल्हा आपल्या शक्तिबळाच्या जोरावर कायम उपद्रव देत असतो. म्हातारीच्या झोपडीतली बोरं, हरभरे यावर तो डल्ला मारतो. या फुकट्या कोल्ह्यामुळे गरीब म्हातारी ग्रासते, पण आपल्या क्रूर शरीरामुळे ती कोल्ह्याचा थेट मुकाबला करू शकत नाही. पण तिच्याकडे शक्ती नसली तरी युक्ती असते. चतुराईने ती चुलीच्या राखेवर हरभरे ठेवते. हरभऱ्यांना चटावलेला कोल्हा झोपडीत शिरतो आणि राखेवर ठेवलेल्या हरभऱ्यांवर ताव मारण्यासाठी सरसावतो. राखेतल्या निखाऱ्यांनी कोल्ह्याची गांडोली शेकते. धटिंगण कोल्ह्याला अद्दल घडते आणि त्याच्या जाचातून म्हातारीची कायमची सुटका होते. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या म्हणीला सार्थ ठरवणारी ही चातुर्य कथा माणसाला संकटांचा मुकाबला करण्याची नवी रीत शिकवते. दुबळ्या माणसांच्या मनातला आत्मविश्वास जागवते. त्यांच्यात हिंमत येते आणि तो संकटांचा यशस्वी सामना करून शत्रूला चकवण्यात यशस्वी होतो. बिरबल, तेनालीराम आणि अप्पाजी प्रधानांच्या चातुर्य कथा याही याच प्रकारात मोडतात. दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या हुशारीने नामोहरम करणारी पात्र विघ्नसंतोषी लोकांचा कावा ओळखायला शिकवतात आणि अशा दुष्टांना आपल्या अक्कल हुशारीने धडा कसा शिकावा याचा मंत्रही देतात. पुढे आहे स्पष्टीकरण कथा. उत्पत्ती कथा किंवा स्पष्टीकरण कथा हा लोककथांचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. सृष्टी निर्मितीच्या कुतूहल माणसाला आदिम काळापासून आहे. सृष्टीत घडणाऱ्या अद्भुत घटनांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न स्पष्टीकरण कथेत केला जातो. चंद्र, सूर्य, तारे, आकाश, धरती यांचा जन्म कसा झाला याविषयीची स्पष्टीकरणात्मक लोककथा जगातल्या सर्व भाषात आढळतात. इंद्रधनुष्याचे 7 रंग कसे आले, काजव्याला उजेड कसा मिळाला, चंद्रावर डाग कसे आले, चंद्राला ग्रहण का लागते, कावळ्याला एकच डोळा का, खारीच्या पाठीवर पट्टे का, अशा एक ना अनेक प्रश्नांनी आपापल्या परीने उत्तर शोधणाऱ्या कल्पित कथा
मुलांच्या जिज्ञासेला खतपाणी पुरवतात. पुढे विज्ञान कथातही अशा स्पष्टीकरणात्मक लोककथांच्या वळणाच्या गोष्टी वाचायला मिळतात. मुलांची सर्जनशीलतेची भूमी नांगरण्यासाठी अशा स्पष्टीकरण कथा त्यांनी जरूर वाचल्या पाहिजेत. या उद्देशानेच आकाश उंच कसे गेले, समुद्राकाठी वाळू का, गव्हावर खून का अशी स्पष्टीकरण कथा निवडक गोष्टींच्या गुहेत समाविष्ट केल्या आहेत. पुढे बघूया आपण मनुष्य स्वभावाच्या गोष्टी अर्थात बोधकथा. लोककथांमध्ये मनुष्य स्वभावाचे आणि सामाजिक संबंधांचे अनेक बारकावे टिपलेले असतात. कुटुंबात एखादा माणूस व्यसनाधीन झालेला असतो. अशा माणसाशी कुटुंबातील इतर लोक कसे वागतात त्याचे बारकावे टिपणारे प्रसंग फिरत्या भिंगासारखे टिपले जातात. लोक त्याच्या वागण्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहतात, रागाने धुडकावतात, त्याच्यापासून त्यांना भीती वाटते, त्याच्याशी जुळवून घेताना त्यांची दमछाक होते, त्यांची किळस वाटते आणि दयाही येते. राग येतो आणि सहानुभूती वाटते. प्रसंगवशात ही माणसं अकारण दुसऱ्यावर दोषाचे खापर फोडतात, कधी क्षमायाचना करतात, कधी स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करतात. अशा सर्व वैविध्यांसह पात्रांचे व्यक्तिदर्शन लोककथांमधून घडत असतं. आपापल्या जीवनरीती, भिन्न भिन्न स्वभावधर्म सांभाळून लोक परस्परांमधलं प्रेमाचं नातं कसं जपतात याचे बारकावे लोककथांमधून टिपलेले दिसतात. उदाहरणार्थ, आई वडिलांची कौटुंबिक पार्श्वभूमी व आर्थिक परिस्थिती बेताची असली, त्यांचे रोजचे जगणे कष्टाचे असले, नोकरीतल्या अशाश्वतेमुळे येणारी अस्थिरता, यातून होणारी ओढाताण मध्यमवर्गीय वाचकाला आपल्या स्वतःच्या व आजूबाजूच्या अनुभवविश्वाशी तुलना करायला प्रेरित करते. अशा प्रसंगांशी वाचक समरूप व्हावेत, गोष्टीतल्या पात्रांशी त्यांचे सहानुभवाचे नाते निर्माण व्हावे अशी प्रसंगनिर्मित लोककथांमध्ये झालेली असते. आणि म्हणूनच लोककथा कुठल्याही देशातली, प्रदेशातली असो, कुठल्याही मानवजातीतली असो, तिच्यात सर्वांना साद घालण्याची आवाहन क्षमता असते. त्यामुळेच जगभरातल्या लोककथांची निरनिराळ्या भाषात भाषांतरे, रूपांतरे झालेली आढळून येतात. लोककथांमध्ये सत्याची किंवा वास्तवाची हाताळणी निरनिराळ्या पद्धतीने केलेली असते. त्यानुसार कथेत सत्याचे भिंग फिरत राहते. या लोककथा मुलांना शिकवत नाहीत, तर त्यांच्यासमोर शिकण्याच्या अनेकानेक पद्धती आणि जगण्याचे विविध पर्याय सहजगत्या उलगडून ठेवतात आणि मुलांना त्यांच्यातील सुप्त शक्ती ओळखायला प्रेरित करतात. त्यांच्यातली कल्पकता व सर्जनशीलता जागवण्याचे काम करतात. हास्यकथा. शारीरिक व्यंग, स्वभावदोष, सामाजिक व्यंगावर आधारित हास्यप्रधान लोककथांची ही रेलचेल लोककथांमधून पाहायला मिळते. बढाईखोर माणसं, दाखवेगिरी करण्याचा स्वभाव असलेली पात्र, मूर्ख, बावळट, वेंधळी आणि किंवा गुप्तता राखता न येणारी उतळ प्रवृत्ती धर्माची माणसं या कथांचा विषय बनतात. शेकचिल्लीच्या लोककथा या गटात मोडतात. अतिशयोक्ती हा हास्यकथांचा स्वभावधर्म असतो. लोककथांमधील पात्रसृष्टी, लोककथांमधील ठराविक साच्याची पात्र आढळतात. दानशूर राजा, स्तुतिप्रिय राजा, अहंकारी राजा. बहुतेक राजांना आवडती राणी, नावडती राणी अशा 2 राण्या असतात. राण्यांमध्ये ही पतिव्रता, सौती मत्सर करणाऱ्या, सावत्र मुलाचा छळ करणाऱ्या राण्या अशी विविध स्वभावाची पात्र असतात. इसाप, बिरबल, तेनालीराम, आप्पाजी प्रधान यासारखी चतुर पात्र असतात. लोभी ब्राह्मण, विद्वान ब्राह्मण, दरिद्री ब्राह्मण, लोभी सावकार, फसवणारा सोनार, थापाड्या न्हावी अशा ठराविक स्वभावधर्माच्या व्यक्तिरेखा पुन्हा पुन्हा भेटतात. लोककथांमध्ये इनामदार कुत्रा, स्वामिनिष्ठ घोडा, सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असे वैशिष्ट्यपूर्ण प्राणी असतात. जादूची अंगठी, जादूचा दिवा अशा रहस्यमय वस्तू असतात. इतकेच नाही तर बोटा एवढा माणूस, फुलपाखरा एवढी मुलगी, घटनाप्रसंगामध्ये काही ठराविक आकृतीबंध आढळतात. उदाहरणार्थ, जलद पळणारा ससा, संथ चलीचा कासव यांची धावण्याची शर्यत, वाघाची गाढवाकडून फजिती, चुलीतल्या राखेवर बोरे ठेवून उपद्रवी कोल्ह्याची गांडोली शेकणाऱ्या चतुर म्हातारीची करामत, नावडत्या पदार्थाच्या आग्रहाला बळी पडणाऱ्या जावयाच्या फजितीच्या गोष्टी, बासरीवाल्याच्या नादाने नदीत बुडणाऱ्या उंदराची गोष्ट अशा रंजक घटनाप्रसंगांनी लोककथेचे कथानक गुंफलेले असते. त्यामुळे ठराविक साच्याची पात्र आणि सुष्टांचा विजय व दुष्टांचा पराजय अशी ठराविक स्वरूपाची कथानकं असूनही या कथा वाचकांना आवडतात.
कारण जास्त गुंतागुंतीची कथानके आणि सूक्ष्म स्वभाव चित्रणे असलेल्या कथा वाचण्याचे त्यांचे वय नसते. त्यामुळे या सरधोपट स्वभाव चित्रणाच्या ढोबळ कथानकाच्या गोष्टी मुलांना आवडतात. टोपी घातली की अदृश्य होणारा माणूस आणि सतरंजीवर बसून आकाशात उडणारा माणूस त्यांना खराच वाटतो. पशुपक्षी आणि झाडे पाणीही सोन्याची होतात याची त्यांना गंमतच वाटते. कारण स्वप्नरंजन हा मुलांचा स्थायी भाव असतो. त्यामुळे लोककथांच्या अद्भुत विश्वात ते स्वतःला विसरून त्या स्वप्नमयी दुनियेत रममाण होत असतात. धन्यवाद.